सो चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। आणि 2026 मध्ये आपल्या सर्वांना एकच ध्येय आपलं, ते म्हणजे पोस्ट मिळणं, बरोबर आहे की नाही? ज्या पद्धतीने जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मुक्तता मिळण्यासाठी, सुटका मिळण्यासाठी आपल्याला मोक्ष हवा असतो, तशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षेच्या फेऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला जर त्या फेऱ्यामधून सुटायचं असेल तर पोस्ट हवी असते। जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काही मोक्ष मिळत नाही आणि तोपर्यंत आपण सुटकेचा निश्वास काही टाकत नाही, बरोबर आहे का? मग मित्रांनो, जसं आपण जर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा विचार केला तर मोक्ष मिळण्याकरता त्यांनी 3 मार्ग सांगितले। एक म्हणजे भक्ती मार्ग, दुसरा कर्म मार्ग आणि तिसरा ज्ञान मार्ग। तसा या स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल, पोस्ट मिळवायची असेल, तर याचा सुद्धा एक मार्ग आहे आणि तो म्हणजे ऑप्शनलचा मार्ग। ज्याचा ऑप्शनल पक्का त्याची पोस्ट ही पक्की आहे, याचा ऑप्शनल पक्का त्याची पोस्ट पक्की आहे। आणि म्हणून जशा पद्धतीने इथे मोक्षाचा मार्ग हा ऑप्शनल मधून जातो हे नेहमी लक्षात ठेवा। ज्याला ऑप्शनलला चांगले मार्क त्याला पोस्ट नक्की मिळणार हे फिक्स असतं। ओके, त्यामुळे आपल्याला काय करायचंय, 2026च्या दृष्टिकोनातून ऑप्शनल वरती कमांड असणं हे फार महत्वाचं आहे। आपण त्याच दृष्टिकोनातून आपल्या ह्या सत्रामध्ये चर्चा करूयात की नक्की 2026च्या दृष्टिकोनातून आपल्याला ऑप्शनलची तयारी कशी करता येईल, समाजशास्त्र ह्या विषयावर कशी कमांड मिळवता येईल, एकूण नियोजन त्याचं कशा पद्धतीने व्हायला हवं, आगामी पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना ऑप्शनलचा अभ्यासाला किती वेळ द्यायला हवा, कसा द्यायला हवा, कुठल्या महिन्यापर्यंत द्यायला हवा, प्रिलिम नंतर मी जर ऑप्शनल घेतला तर त्यातून मला फायदा होईल का, नंतर माझा ऑप्शनल होऊ शकतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या ठिकाणी आज पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर समाजशास्त्र विषयाची सुरुवात कशी करायला पाहिजे आपण त्याकडे सुद्धा वळूयात। बघा, जर आपण वेळेचं नियोजन केलं तर मित्रांनो, आपली प्रिलिम्स आहे ती म्हणजे 31 मे रोजी जे विद्यार्थी राज्यसेवा देत आहेत ते, सो 31 मे 2026 रोजी आपली त्या ठिकाणी पूर्व परीक्षा आहे। आणि जे UPSC ची देत आहेत त्यांच्यासाठी 25 मे, ठीक आहे, तर ती पूर्व परीक्षा आपल्याला आहे। इनमीन काय हो, तर डेट्स काही असू दे, मे महिन्यात आपल्या परीक्षा पूर्व परीक्षा आहेत, मे 2026। त्यानंतर जर मुख्य परीक्षेचा विचार केला UPSCच्या संदर्भात 25चा येणाऱ्या 26चा, तर आता UPSCच्या विद्यार्थ्यांना फार जिकिरीच आहे, म्हणजे फार डिफिकल्ट आहे, कारण त्यांना पूर्व परीक्षेनंतर अवघ्या 2-2.5 महिन्यांचा वेळ आहे। त्यामुळे जर त्यांना करायचं असेल तर त्याच्यामध्ये आत्ताची वेळ दवडून चालणार नाही। जर एखादा विद्यार्थी स्वप्न पाहत असेल की नाही मला 26लाच पोस्ट काढायची आहे, माझा GS चांगला आहे पण ऑप्शनल नाहीये, तर प्रिलिम्स नंतर ऑप्शनल होणार नाही। आत्ताच आपल्याला ऑप्शनलची तयारी करावी लागेल, ऑप्शनल आत्ताच संपवावं लागेल, हे लक्षात घे। कारण त्याच्यानंतर फक्त तुझी रिव्हिजन असायला पाहिजे, तर आणि तरच पोस्ट मिळेल अथवा नाही। राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांची जी मुख्य परीक्षा आहे तर ती आहे ऑक्टोबरमध्ये। मग ऑक्टोबर 2026 मध्ये मुख्य परीक्षा आहे, सर जवळपास 4 महिने मिळत आहेत, मग प्रिलिम्स नंतर मी ऑप्शनल करू का, तर त्याचं उत्तर सुद्धा नाही असंच आहे। फार फार तर थोडासा म्हणजे जवळपास 20, 25, 30% मॅक्स सिलेबस राहिला आणि तो प्रिलिम नंतर केला तर चालू शकतो, मात्र त्याच्या पलीकडे चालणार नाही। कारण स्पर्धा परीक्षा आहे, याच्यामध्ये 35% गुण घेऊन पास व्हायचं नाहीये, सर्टिफिकेट मिळणार नाहीये आपल्याला। आपल्याला काय करायचंय, मेरिट मध्ये यायचंय। आणि मेरिट मध्ये यायचं असेल तर अधिकाधिक गुण मिळवणं हे गरजेचं आहे। आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपल्याला त्या विषयावर कमांड पाहिजे। मग विषयावर कमांड असेल तर आणि तरच आपल्याला ते गुण मिळतील आणि पोस्ट मिळेल, बरोबर आहे का? मग विषयावर कमांड मिळवण्यासाठी आपल्याला किमान मित्रांनो 3 ते 3.5 महिने रिव्हिजन केली पाहिजे हो, तर आणि तर आपल्याला त्याच्यावरती कमांड मिळेल, त्याच्यावरतून आपल्याला मार्क्स मिळू शकतील आणि तर ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो। आणि म्हणून जर विचार केला आपण तर ऑप्शनल मध्ये आपल्याला गुण हवे आहेत किती, 300+। जर हे 300+ गुण मिळवायचे असतील तर यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या ज्या 3 बाबी आहेत त्यातली पहिली
परीक्षेच्या अगोदरचे किमान 3 महिने आपण याची रिव्हिजन केली पाहिजे, 3 महिने रिव्हिजन केली पाहिजे. त्याचबरोबर आपण कंटिन्युअसली आपण याचं आन्सर रायटिंग केलं पाहिजे. जर आन्सर रायटिंग करू शकलो, त्याच्यामधून टेक्निकल आपल्या चुका दूर करू शकलो, तर निश्चितपणे तेवढे मार्क्स मिळतील. आणि तिसरं व्हॅल्यू ऍडिशन. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजेच काय, फक्त ट्रॅडिशनलच नव्हे तर जे ट्रॅडिशनल मुद्दे आहेत त्याच्यामध्ये चालू घडामोडीमधल्या काही महत्वाच्या घडामोडी ऍड करता आल्या, शासनाच्या काही योजनांचा उल्लेख करता आला, तर आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळं पडणार आहे. शेवटी काय बघा, इतरांपेक्षा 2 गुण जास्त घेणं हेच तर आपलं ध्येय आहे, स्वप्न आहे, जेणेकरून आपल्याला पुढे मेरिटमध्ये जाता येईल. मग त्यासाठी व्हॅल्यू ऍडिशन फार गरजेची ठरते. आता या तिन्ही बाबी मित्रांनो, रिव्हिजन असेल, मी इथं महिना काढून टाकतो बरं का, इथे जर आपण बघितलं तर रिव्हिजन असेल, आन्सर रायटिंग असेल फुल लेंथ आणि व्हॅल्यू ऍडिशन असेल, या तिन्ही बाबी प्रिलिम्स नंतर प्रिलिम्स नंतर तेव्हाच होतील जेव्हा की आपला ऑप्शनल रेडी असेल. प्रिलिम्सच्या अगोदर रेडी असेल तरच हे होईल, कारण या 3 गोष्टींना आपल्याला किमान 3 महिने लागतात. किमान 3 महिने लागतात. आपल्या हातात आहेत प्रिलिम्स नंतर 4 महिने. कोणते? जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. त्यातला जून महिना, एका महिन्यामध्ये कुठलाच जगातला ऑप्शनल कव्हर होत नाही. ऑप्शनल सोशियोलॉजी सारख्या ऑप्शनलला सुद्धा आपल्या मेथडने गेला तर तो तुम्ही 3 महिन्यामध्ये कव्हर करू शकता. 1 महिन्यात कुठलाच ऑप्शनल रेडी होत नाही. म्हणजे प्रिलिम्स नंतर जर तुम्ही ऑप्शनलची पहिली रिडिंगच करणार असाल, फक्त एकदाच तुमचा अभ्यास होणार असेल, आपल्याला जे 300+ मार्क्स अपेक्षा आहे ना, ती कदापि मिळणार नाहीये. आणि म्हणून तो आत्ताच संपवावा लागेल. फार तर तो जो 1 महिना आहे की नाही, त्या 1 महिन्याकरता आपण काही 25-30% सिलेबस राहिला शिल्लक चालेल, पण त्याच्या पलीकडे राहून चालणार नाहीये. मग आपण विद्यार्थ्यांचे जर प्रकार बघितले तर विद्यार्थ्यांचे प्रकार बघा कसे आहेत. आपल्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांचे प्रकार म्हणजे त्या स्टुडंट्सचे जे कॅटेगरी आहेत, त्या कॅटेगरी कशा आहेत. पहिली कॅटेगरी आहे मास्टर. म्हणजे काय, जे प्रिलिम्स वरती, प्रिलिम्सच्या संदर्भात सांगतोय तुम्हाला मी आता. तर प्रिलिम्सच्या संदर्भात काही आहेत मास्टर्स, ज्यांनी ऑलरेडी प्रिलिम्स काढलेले आहेत, ज्यांनी ऑलरेडी प्रिलिम्स बऱ्याच वेळेस दिलेले आहेत, आणि त्यांना आता प्रिलिम्स म्हणजे दाय हात का खेळ असं काही का बाया हात का, काहीतरी कुठल्या तरी एखाद्या हाताचा खेळ, किंवा बाया हात का मैल असं काहीतरी इथे. तर ह्या पद्धतीने तो चुटकी सरशी प्रिलिम निघणारी अशी ही जमात आहे. सो जमात आहे मास्टर्स. हे जे काही मुलं आहेत, ह्या मुलांचा विचार केला तर ह्या मुलांना प्रिलिमसाठी फार तर 2-2.5 महिने पुरेसे असतात. ते स्वतःहून तुम्हाला सांगतात की नाही, आपलं 2.5 महिने पास झाले, त्याच्यामध्ये मी ही प्रिलिम्स काढू शकतो. सो हे प्रिलिम्स मध्ये किती देतील वेळ, 2 ते 2.5 महिना हा वेळ देऊ शकतात किंवा देतात जनरली. त्यानंतर जे दुसरे विद्यार्थी आहेत, दुसरी कॅटेगरी विद्यार्थ्यांची, ते मास्टर नाही आहेत पण त्यांना अनुभव आहे, एक्सपिरियन्स्ड. ठीक आहे. हे जे एक्सपिरियन्स विद्यार्थी आहेत म्हणजे कोण हो, म्हणजे असे की ज्यांनी 1-2 प्रिलिम दिलेले आहेत पण प्रिलिम निघालेली नाहीये. प्रिलिम दिली आहे पण निघाली नाहीये, गेल्या 2-3 वर्षांपासून अभ्यास करतायत पण प्रिलिम्स नाही निघालेली. या विद्यार्थ्यांना मात्र किमान आतापासून बघितलं आपण तर किमान त्यांनी 4 महिने प्रिलिम्सला देणं हे गरजेचं आहे. किती? 4 महिने प्रिलिम्सला देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे अत्यंत नवखे विद्यार्थी आहेत, जे न्यूबी म्हणूयात आपण त्याला, हे जे न्यूबी विद्यार्थी आहेत किंवा बिगिनर्स आहेत किंवा फ्रेश असे हे जे विद्यार्थी आहेत, फ्रेशर्स, यांना मात्र आतापासूनच त्यांनी तिकडे बघणं आवश्यक आहे. पण मग जर 5 महिने, 4 महिने, 2.5 महिने अशा प्रकारचं ही जर वेळ असेल तर मित्रांनो, हे मग मुख्य परीक्षेतला जो ऑप्शनल आहे, त्या ऑप्शनलची मग ही तयारी कशी करू शकतील हो? यांनी ऑप्शनलची तयारी कशी करावी, किती वेळ त्यांना देऊ शकतात ते मेन्स आणि त्यातही ऑप्शनल. तर बघा, हे जे काही जमाते मास्टर आहे यांना तर काही प्रॉब्लेम नाही, यांच्या हातामध्ये 2.5 महिना आहे. 2.5 महिना हे ऑप्शनलला देऊ शकतात आणि याच्यामध्ये हे आरामशीर ऑप्शनल कव्हर करू शकतात. सोशियोलॉजी तर 2.5 महिन्यामध्ये संपतो जर हे फुल टाइम त्या ठिकाणी अभ्यास करणार असतील तर. दुसरी कॅटेगरी जी आहे
ती म्हणजे अनुभवी विद्यार्थ्यांची. अनुभव आहे प्रिलिमचा, नाही आता मला काही करून प्रिलिम काढायची आहे, प्रिलिम काढायची आहे, मग मेन्स काय नाही, मेन्स पुन्हा बघून अजून 2 वर्ष लागतील, असं नाही ना चालणार आपल्याला. आपला प्रिलिम निघाली तर मेन्स पण निघाली पाहिजे. 2 वर्ष 3 वर्षांचा अनुभव आहे की नाही तुम्हाला, याचा अर्थ तुम्हाला जीएस बऱ्यापैकी अंडर कंट्रोल आहे की नाही. मग अशा वेळेस आपल्याकडे अख्खा जानेवारी, फुल्ली जानेवारी आपण देऊ शकतो ऑप्शनल साठी. आणि त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये आपण संक्रमण अवस्था, ट्रान्झिशन, त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण काय करू शकता, तर अर्धा वेळ ऑप्शनल आणि अर्धा वेळ प्रिलिम्स अशा पद्धतीने नियोजन करू शकता. म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने, जानेवारीमध्ये फुल टाइम आणि फेब्रुवारीमध्ये किमान अर्धा वेळ, अशा पद्धतीने जर तुम्ही दिला मित्रांनो, तर तुमचा पेपर पहिला कव्हर होतो. आणि पेपर पहिला कव्हर झाला की पेपर दुसऱ्यामधले 30 ते 40% घटक सुद्धा तुमचे कव्हर होतात. अशा पद्धतीने हे जे काही अनुभवी विद्यार्थी आहेत, या अनुभवी विद्यार्थ्यांना सुद्धा आता थेट सांगायचं झालं तर 1.5 महिना वेळ आहे आणि त्याच्यामध्ये हे आरामशीर पेपर 1 कव्हर करतात आणि पेपर 2 चे जवळपास 30% भाग हे कव्हर करतात. पेपर 1 आणि पेपर 2 चा जवळपास 30% भाग हे कव्हर करू शकतात. काय होईल हो याच्यामुळे, फक्त राहील तो पेपर 2 चा एक 70% ते 60% सिलेबस, जो प्रिलिमच्या नंतर 1 महिना आपण दिला ना, तर त्याच्यामध्ये आरामशीर तो होऊ शकतो, आरामशीर होऊ शकतो. आणि मग मगाशी म्हटल्याप्रमाणे रिव्हिजन, व्हॅल्यू एडिशन, आन्सर रायटिंग, फुल लेंथ टेस्ट सिरीज, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. या दोघांनाही हा फायदा आहे. आता राहिली फक्त तिसरी कॅटेगरी, ती म्हणजे फ्रेशर्स. हे जे फ्रेशर्स आहेत, त्या फ्रेशर्सचं काय, त्यांना काय करता येऊ शकेल, त्यांना काय कशा पद्धतीने, कारण शेवटी जर तुम्हाला प्रिलिम द्यायचे, याचा अर्थ तुम्ही काय करणार आहात, जिंकण्यासाठी खेळणार आहात, बरोबर आहे की नाही. तुम्ही फ्रेशर आहात, तुम्ही जिंकण्यासाठीच खेळायचंय. तुम्ही फक्त मी अनुभव घेतो आता म्हणून तुम्ही 5 महिने त्या प्रिलिमच्या मागे पळणार नाही, धावणार नाहीये, बरोबर ना. तर अशा वेळेस मित्रांनो काय, आपल्याला काहीही करून ऑप्शनलची किमान तयारी करून ठेवावी लागेल की नाही. मग आपल्या समोर काय ऑप्शन आहे बघा, तो म्हणजे जानेवारीमध्ये हे जे आपल्याकडे दिवस आहेत, याच्यामध्ये जवळपास 1 ते 2 तास आपण प्रिलिमची सुरुवात करावी आणि उर्वरित सगळा जवळपास 8-1 तास अभ्यास आपण ऑप्शनलचा करावा. 1 महिना आपल्याला मिळतोय आणि ह्या 1 महिन्यामध्ये जर आपण 8 तासाचा वेळ देऊ शकलो तर आपला पेपर पहिला ऑलमोस्ट कव्हर होऊ शकतो. किंवा सगळ्यात टाइम कन्झ्युमिंग पार्ट जो आहे, थिंकर्स आणि बाकीचे महत्वाच्या काही संकल्पना, त्या तुम्ही कव्हर करू शकता. तरी सुद्धा तुम्ही एका रेसमध्ये राहू शकाल. कारण मग प्रिलिम्स नंतर या अनुभवी विद्यार्थ्यांच्या तुलनेत, कारण त्या अनुभवी विद्यार्थ्यांना 1 महिना पुरेसा आहे, पण तुम्हाला प्रिलिम नंतर 1.5 महिना अजून द्यावा लागेल. 1.5 महिना दिलात तरी सुद्धा तुम्ही रेसमध्ये राहणार आहात. पण काहीही करून तो ऑप्शनल आत्ताच सुरू करणं आणि जानेवारी महिन्यामध्ये तो किमान पेपर 1 चा त्यातला पोर्शन कव्हर करणं हे फार महत्वाचं आहे. काही घटक फक्त राहू शकतील, पण आपल्याला ते प्रिलिम्स नंतर करता येऊ शकतात. पण आपण रेसमध्ये तर राहू, रेसच्या बाहेर पडणार नाही. जर तुम्ही 26 ची तयारी करत असाल तर याच्यामध्ये जर कोणी असं विचारलं की सर 27चं पण मी करतोय आणि 27च्या दृष्टिकोनातून मग मी कधी ऑप्शनल घेतला पाहिजे, तर 27च्या दृष्टिकोनातून सुद्धा मित्रांनो आपल्याकडे किती वेळ आहे असा, जर 2027चा आपण जर विचार केला तर 2027च्या दृष्टिकोनातून आत्ताच्या जानेवारी 26 ते नोव्हेंबर 26 हा एवढा वेळ आपल्याकडे आहे. कारण डिसेंबर पासून तुम्ही आरामशीर वळावं, कारण तुमचा पहिला अटेम्प्ट असणार आहे, तुम्ही वळा त्या ठिकाणी, ठीक आहे. किंवा डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिने तुम्ही बफर ठेवा, कारण बफर ठेवले पाहिजेत. आपण जेव्हा प्लॅनिंग करतो की मी या दिवसभरात 8 तास अभ्यास करेन, ठीक आहे, तेव्हा तो 8 तास कधीच होत नाही, तो 6 तासांचा होतो, बरोबर ना. जेव्हा आपण असं म्हणतो की मी हे पुस्तक 1 महिन्यात संपवेन, तेव्हा आपल्याला 1 महिना, 1 आठवडा, 1 महिना 2 आठवडे लागतात की नाही. नियोजन नेहमी तशा प्रकारे लवचिक असावं. म्हणजेच पुढे आपल्याला डिसेंबर 26 आणि जानेवारी 27 हे 2 महिने हे काय करता येतील आपल्याला,
रिझर्व म्हणून त्या ठिकाणी वापरता येतील. मग आपल्याकडे किती महिने झाले? 11. या 11 महिन्यांमध्ये आपण काय करू शकतो? ऑप्शनल जो आहे त्या ऑप्शनलची तयारी करून ठेवायची. आणि ऑप्शनलची तयारी करून ठेवत असताना आता सोशोलॉजी एका बाजूला अर्धा वेळ सोशोलॉजी घ्यायचा आणि जीएसचा अर्धा वेळ भाग घ्यायचा. म्हणजे आपण जीएस पण मेन्सचा करू शकतो आणि ऑप्शनल पण करू शकतो. जानेवारी पासून ते मे महिन्यापर्यंत निवांतपणे आपण ऑप्शनलची तयारी करू शकतो, जेणेकरून जीएस मधले किमान मोठे 3 विषय हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि ऑप्शनल जर तुमचा कव्हर झाला तर मित्रांनो तुमचे 1000 मार्क्स तुमच्या हातात आलेले असतील आणि मग पुढे तुम्हाला बर्डन राहणार नाही. जीएसचे फक्त 2 पेपर राहिले असतील. त्यामुळे 27 जरी म्हटलं ना तरी आपल्याकडे फार वेळ आहे असं बिलकुल नाही, कारण तुम्हाला जीएस पण करायचं आहे आणि तुम्हाला तिकडे ऑप्शनल पण करायचं आहे. सो या पद्धतीने काय आहे, काही करून शुभस्य शीघ्रम, जेवढ्या लवकर आपल्याला सुरुवात करता येईल तेवढ्या लवकर यशस्वीपणे आणि खात्रीशीर आपण यशापर्यंत पोहोचू शकतो. मग या पद्धतीने आपल्याला जायला हवं हे वेळेचं नियोजन गणित आपण बघू शकता. पुन्हा एकदा त्या 26च्या दृष्टिकोनातून आपण आलो तर आपण आत्ता काय करणं गरजेचं आहे, प्रिलिमच्या अगोदर आपलं काय काय कव्हर होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो समाजशास्त्रामध्ये जर एकूण आपल्याला 300+ गुण मिळवायचे असतील, ठीक आहे, 300+ जर मार्क्स मिळवायचे असतील तर काही बेसिक अटी आहेत. पहिला ते म्हणजे तुमचं थिंकर्स वरती कमांड पाहिजे, जे आपले विचारवंत आहेत ते. दुसरं त्या थिंकर्सने मांडलेल्या कॉन्सेप्ट आणि त्याचबरोबर जे थिअरीज आहेत त्या थिअरीज वरती सुद्धा तुमची कमांड पाहिजे. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ह्या 3 गोष्टी तुम्ही केल्या की ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होतं, सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य तुमचा विकसित होतो. आणि समाजशास्त्रामध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. का बरं? कारण समाजशास्त्रामध्ये विचारले जाणारे प्रश्न इतके साधे, सोपे, सरळ असतात की ज्यामुळे आपली उत्तर जीएस सारखी वाटायला लागतात. उदाहरणार्थ भारतातील महिला चळवळी समोरील समस्या. मग काय, हे शिक्षणाची समस्या आहे, ही काय आर्थिक समस्या आहे, ही लाडकी बहीण योजना आहे, मग ही योजना नाही, याला मार्क्स मिळत नाहीत, याला समाजशास्त्रीय बनवावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला या गोष्टींवरती कमांड असायला पाहिजे. आणि मग ह्या 3 गोष्टी आपण जर मिळवू शकलो, करू शकलो ना तर पुढे मग अभ्यासक्रम अतिशय वेगाने संपतो. यालाच फक्त वेळ लागतो. ज्याला वेळ लागतो तो आत्ता कव्हर करून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आत्ता वेळ आहे आपल्याकडे. नाही म्हणलं तरी जानेवारी आपण देऊ शकतो. तो फ्रेशर असू दे, एक्सपिरियन्स असू दे, नाहीतर जमाते मास्टर असू दे, ह्या सगळे जे आहेत ना हे सगळे त्या ठिकाणी ह्या महिन्यात आरामशीर देऊ शकतात. आणि त्या माध्यमातून तुम्ही याच्यावरती कमांड मिळवलीत तर डेफिनेटली आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. व्हॅल्युडेशन करणं हे त्यातून जमू शकतं. तर एवढं आपल्याला पहिलं काम करायचंय. दुसरं, याच बरोबर म्हणजे हा झाला पहिला घटक 300+ मार्क्स मिळवण्याचा. दुसरा घटक जो आहे तो म्हणजे आपल्या स्वतःच्या नोट्स ह्या रेडी पाहिजेत. नोट्स पाहिजेच, कारण नोट्स शिवाय रिव्हिजन नाही, रिव्हिजन शिवाय यश नाही. आणि तिसरा घटक यातला तो म्हणजे आत्तापासूनच आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंग हे जर आत्तापासून झालं तर डेफिनेटली त्याच्यावरती कमांड यायला आपल्याला मग पुढचा वेळ वाचवता येईल, पुढचा वेळ वापरता येईल. आणि म्हणून आन्सर रायटिंग, नोट्स मेकिंग आणि या पद्धतीने आपल्याला सोशोलॉजीमध्ये 300+ मार्क्स मिळवायचे असतात. सोशोलॉजीमध्ये एकूण अभ्यास विषय बघाल ना तुम्ही तर तो अनोळखी नाहीये, तुम्हाला माहिती असलेलाच आहे. हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. तुम्हाला विवाह माहिती आहे, तुम्हाला कुटुंब माहिती आहे, तुम्हाला राजकारण माहिती आहे, तुम्हाला जाती व्यवस्था माहिती आहे. हेच सगळं आपल्या सोशोलॉजीमध्ये आहे. यात नवीन काही नाहीये. पण त्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला या 3 गोष्टी किमान आपल्या हातात आणाव्या लागतील. त्या आणल्या की झालं, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने याच्यावरती विजय प्राप्त करू शकता. सो हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळतंय? ठीक आहे. मग या संदर्भात आतापर्यंत आपण जे बोललो त्याच्यावरती कोणाला काही अडचण, कोणाला काही शंका? मग आणखी एक महत्वाचा मुद्दा राहतो, तो म्हणजे सोर्सेस बद्दलचं काय आहे. कारण हा जर आपल्याला एवढ्या आत्ताच्या ह्या सगळ्या अटीतटीच्या वेळेस जर आपल्याला तो कव्हर करायचा असेल तर आपल्याला सोर्सेसचं काय,
सोर्सेस किती वाचावे लागतील, किती रेफरन्सेस त्यामध्ये आपल्याला कव्हर करावे लागतील. तर मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे ते म्हणजे आपल्या नोट्स. ठीक आहे, आपल्या नोट्स, ज्या नोट्स आहेत त्या दोन प्रकारच्या. एक म्हणजे ज्या पीपीटी नोट्स आहेत त्या, ज्याच्यामधून आपण सतत त्या अपडेट देत राहतोय, आणि दुसरं त्या म्हणजे आपल्या प्रिंटेड नोट्स. पहिला तर तुम्हाला काय करायचंय, याला बेस बनवायचा आहे. हा तुमचा बेस आहे. काय आहे हा बेस? या बेस बनवला त्यानंतर आपण काय करतो, तर मी पुस्तकं तुम्हाला सांगणार नाही, लक्षात घ्या, मी पुस्तकं सांगणार नाही. आपण आपल्या प्रत्येक टॉपिक नुसार विद्यार्थ्यांना रीडिंग सजेशन देतो. रीडिंग सजेशन, हे रीडिंग सजेशन म्हणजे काय असतं, तर बघा जनरली काय होतं, तर आपण म्हणजे काय आम्ही सांगायचो, आता काय सांगायचो आम्ही, की ते म्हणजे अरे हे वाच, अगला विसरांचं पुस्तक वाच, ते वायसेम वाच, नाही का, किंवा आणखी याच्यावरती ते घनश्याम शहांचं पुस्तक आहे ते वाच, टीके उमनचं हे वाच, योगेंद्र सिंगचं हे पुस्तक आहे ते वाच, ते काळदा ते कठारे यांचं हे पुस्तक आहे ते वाच, नाही का, सुनील माई यांचं पुस्तक आहे हे वाच. भरपूर आहेत, मराठीमधून भरपूर पुस्तकं आहेत, पण आपल्याला एवढी पुस्तकं वाचून त्या ठिकाणी प्रकांड पंडित बनायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, प्रत्येक टॉपिक वरती ज्या डायमेन्शन आहेत त्या कव्हर करणारे 150 शब्द 250 शब्द इतकंच आपल्याला लिहायचंय. माझ्या डायमेन्शन कव्हर झाल्या पाहिजे, प्रश्न आलेला मला सुटला पाहिजे, बरोबर ना. मग काय, आपल्याला सगळं पुस्तक घ्यायचं नाहीये, आपल्याला सगळी पुस्तकं तेवढी वाचायची नाहीये. मग करायचंय काय आहे, तर आपण रीडिंग सजेशन तयार केलेलं असतं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल, समजा उदाहरणार्थ काय, की मार्क्स आहेत आणि मार्क्सांचा वर्ग संघर्ष हा सिद्धांत आहे. तर वर्ग संघर्ष हा सिद्धांत तुम्हाला सांगितलेलं असतं किंवा तिथे पीडीएफच असते अवेलेबल. तुम्ही कुठून वाचायचं आहे तर तुम्हाला सांगितलेलं असतं. पहिलं आपल्या नोट्स वापरा. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलेलं असतं की वायसीएम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जे बुकलेट आहे एसओसी 291 किंवा 292, तर एवढंच, त्यातलंही पेज क्रमांक एवढं, हे वाचा. एवढ्यातूनच आपल्याला तो वर्ग संघर्ष कव्हर करायचा आहे. मग काय होतं, तुम्हाला माहिती असतं की अरे हा म्हणजे ह्या नोट्स मधून हे करायचंय आणि याच्यामधून ह्या वायसे मधून ह्या पेज नंबर पासून ह्या पेज नंबर पर्यंत किंवा हा चॅप्टर आपल्याला तिथे करायचा आहे. त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे फापट पसारा कुठे बघत बसत नाही, क्लॅरिटी येते. एवढंच करायचंय ना, तर मी व्यवस्थित करते किंवा करतो. मग ते होतं, पटकन होतं ते. नाहीतर काय सोर्सेस शोधत बसा, हे करा ते करा, बिलकुल नाही. त्यातच खंडीभर आपला वेळ निघून जातो. आणि आजकाल इंटरनेटवरती काय आहे, प्रचंड प्रमाणामध्ये सोर्सेस अवेलेबल आहेत. त्यातला एक जो छद्म सोर्स म्हणूयात, म्हणजे काय वाटतं लोकांना अरे वा काय भारी कंटेंट आहे, वा मस्त आहे हे, पण त्याला काही कळत नाही. ते म्हणजे काय, AI. मग ते चॅट जीपीटी असू दे नाहीतर आणखी काही असू दे, त्याला सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह जमत नाही, किंवा असं म्हणूयात आपल्याला त्याला काय विचारायचं हे कळत नाही. ह्या गोष्टी आहेत. पण जेवढा मी आता या सगळ्या गोष्टी विद्यार्थी पाहतोय आणि त्या पद्धतीने मी त्यांचा मूल्यमापन केलं, त्यातून काय जाणवतं माहितीये, AI अजून त्या लेवलला आत्ता तरी पोहोचलेलं नाहीये. निश्चित ते लवकर पोहोचेल, 5-6 महिन्यामध्ये कदाचित ते पोहोचेल, पण अजून त्या लेवलला पोहोचलेलं नाहीये की जिथे त्याला त्या त्या विषयाची तज्ञता आणि त्याचा परिप्रेक्ष्य जमेल. नाही जमत त्याला अजून, आणि त्यामुळे त्याच्या कॉन्टेंटवरती आपण राहायचं नाही. त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे तेही तुम्हाला मी सांगत असतो. बस साधी सोपी गोष्ट आहे. एआयचा वापर हा एखादी संकल्पना उदाहरणाच्या साह्याने सांगता येईल का, मला उदाहरण दे, त्या उदाहरणासाठी म्हणून आपण एआयचा वापर करायचा. याच्या पलीकडे काही उपयोग नाही करायचा त्याचा, त्या कॉन्टेंटचा. आणि असा कॉन्टेंट हा परीक्षेत लिहिला ना तुम्ही, अगदी पहिल्या वाक्यावरून ते कळतं हो की हे नाही की कुठून उचललंय ते, आणि त्याला मार्क्स मिळत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि उगीच त्या इंटरनेटवरती भाबत त्या पसाऱ्याच्या मागे पळायचं नाही. आपल्याकडे वेळ कुठे आहे मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे. 25, 26, मॅक्स 27 ही सुवर्ण संधी आहे. राज्यसेवेच्या इतिहासामध्ये कधी नव्हे ते एवढे कमी विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. हो, मागच्या प्रिलिमच्या वेळेस बघा तुम्ही, 2.25 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. त्याच्यापैकी केवळ 70,000 पोरांनी परीक्षा दिली. आणि त्याच्यामध्ये सुद्धा केवळ 20 ते 25 हजार विद्यार्थी होते
की जे फक्त राज्यसेवेची तयारी करणारे होते, बाकी सगळे गट क गट ब याचेच महावीर त्या ठिकाणी होते आणि त्याच वीरांनी या ठिकाणी आता हा कट ऑफ जो आहे तो प्रचंड वाढवून ठेवलेला आहे, हे तुम्हाला लवकरच कळेल. मित्रांनो 20-30 हजार, एक काळ होता 4 लाख विद्यार्थी परीक्षा द्यायचे राज्यसेवेची, आज तो आकडा 30-40 हजारावरती असेल 26 ला सुद्धा. 10% विद्यार्थी आहेत फक्त. या संधीचं आपल्याला जर तिथे सोनं करून घ्यायचं असेल तर या परीक्षेकडे परीक्षा म्हणून बघितलं पाहिजे. माझा पहिल्यांदा सिलेबस कव्हर झाला पाहिजे, सिलेबसवरती मला बेसिक कमांड आली पाहिजे, मला प्रश्न कळला पाहिजे आणि त्याच्यामध्ये किमान बेसिक मला उत्तरं लिहिता आली पाहिजे. 50% पहिल्यांदा तयारी करा. व्हॅल्यू ॲडिशनच्या मागे धावून आपला वेळ घालवू नका. म्हणून पहिल्यांदा काय, आपण जेवढं सांगतोय ना तेवढं करा. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, बेसिक आन्सर रायटिंग, टेक्निकल चुका दूर करणं, प्रश्नाची गरज समजून घेणं, एवढं जरी केलं ना तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये टॉप 10 आहात GS आणि ऑप्शनल मध्ये, हे लक्षात घ्या. मग एवढं आपल्याला करायचंय आणि त्या पद्धतीने पुढे जायचंय. अन्यथा ज्ञानाचा महासागर आहेच की. एवढे प्रकांड पंडित बाबासाहेब ते सुद्धा म्हणायचे, एवढं वाचल्यानंतर सुद्धा माझे अजून ह्या ज्ञानाच्या महासागरामध्ये केवळ घोटावर पाय माझे बुडालेले आहेत, असं मला वाटतं. अजून किती आयुष्य मी मागू ईश्वराकडे की जेणेकरून मला हे सगळं ज्ञान प्राप्त करता येईल. अहो ते जर तसं बोलतायत तर आपल्याला नाही व्हायचं ना तसं. आपल्याला पोस्ट मिळवून पुढे जायचंय. आणि म्हणून जे काही सोर्सेस आहेत जे आपण सांगतो रिडिंग सजेशन मध्ये तेवढेच मोजके करायचे. बरीच पुस्तकं तर तुम्ही विकत घ्यायची पण नसतात, त्याच्या PDF तुम्हाला दिल्या जातात. हा ही PDF आहे, या PDF मधून हा चॅप्टर करायचा आहे. त्यामुळे काय होतं, नाहक आपण त्या ठिकाणी पुस्तकं विकत घेत नाही आणि आपला तो खर्चही वाचतो आणि जे करायचंय तेवढं करून आपला नेमकेपणा वाढतो, डायरेक्शन मिळते आणि पुढे जाता येतं. सो सोर्सेस हे सगळ्यात महत्वाचं आहे. यातला आणखी एक मुद्दा मग त्यात तेवढाच महत्वाचा आहे, तो म्हणजे आन्सर रायटिंगचा. आन्सर रायटिंग ही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करायची आहे बरं का. ही कशी करायची आहे बघा. क्रमांक 1, आपण डेली टॉपिक वाईज काय, डेली आपल्याला प्रत्येक टॉपिक वाईज आफ्टर एव्हरी टॉपिक, तर डेली टॉपिक वाईज आपल्याला आन्सर रायटिंग करायचे. प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 2 शॉर्ट नोट, 2 लॉंग क्वेश्चन दिलेले असतात. त्यामध्ये सोप्यापासून UPSCच्या PYQ पर्यंतचे अशी त्याची रचना असते. त्यामुळे विद्यार्थी लिहितात, डेली बेसिसवर लिहितात. हे आपल्याला लिहायचंय. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि तिथल्या इथे फीडबॅक मिळतो की मी काय करतोय, काय केलं पाहिजे. लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी ते इम्प्रूव्ह करता येतं. हे पहिला मुद्दा आहे. दुसरं काय आहे आन्सर रायटिंग मध्ये, ते म्हणजे आपल्या टेस्ट. ह्या टेस्ट ज्या आहेत त्या सेक्शन वाईज पण असतात. जसं फॉर एक्झाम्पल पहिला पेपर जो आहे त्याच्यामध्ये 3 सेक्शन आहेत. पहिला सेक्शन थिंकर्स आहे, दुसरा सेक्शन जो आहे तो स्तरीकरणापासून ते आपल्या या नातेदारी व्यवस्थेपर्यंतचा आहे आणि पेपर मधला 1 मधला तिसरा सेक्शन ते म्हणजे सामाजिक परिवर्तन व जे संशोधन पद्धती आहेत त्या. अशा पद्धतीने आपला त्याचे 3 सेक्शन, पेपर 2 चे 3 सेक्शन यांचा अभ्यास करून त्या सेक्शन नुसार आपल्याला टेस्ट द्यायच्या आहेत. तोही आपला एक सराव होतो. शिवाय याच्यामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट पण आहेतच. पेपर 1, पेपर 2 त्या सुद्धा आपल्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट द्यायच्या आहेतच. आणि तिसरं आपली एक ऍक्टिव्हिटी असते जी फक्त आपल्या एनरोल्ड स्टुडंट करता असते आणि ती म्हणजे PYQचं डिस्कशन. सो PYQचं डिस्कशन मध्ये काय करतो आपण, PYQचं आपण आन्सर रायटिंग पण करतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये त्याच्यावरती आपलं डिस्कशन पण होतं की एकूण या प्रश्नाला आपण कसं टॅकल केलं पाहिजे. हे वीकली असतं. जनरली हे वीकली आहे. जे एनरोल्ड स्टुडंट असतात त्यांच्याकरिता हे फक्त आहे वीकली. सो मित्रांनो आता मला सांगा याच्या पलीकडे आणखी काय राहतं बरं सांगा. म्हणजे आपले जे एकूण टॉपिक आहे त्याच्या प्रत्येक टॉपिक वरती जरी तुम्ही उत्तर लिहिली ना 650 पेक्षा जास्त प्रश्न लिहून होतात. ह्या ज्या टेस्ट आहेत सेक्शन वाईज आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह या जर तुम्ही लिहिलात त्याच्या माध्यमातून पुन्हा तुमचं अराउंड 250 पेक्षा जास्त प्रश्न लिहून होतात. आणि PYQचे सेशन अटेंड केल्यानंतर प्रत्येक आठवड्याचे आहेत PYQ सुद्धा तुमचे लिहून होतात. सो ऐसी आजादी और कहा, असा हा तो मुद्दा आहे. सो मला असं वाटतं की एकूण ज्या 300+ गुणांसाठी आपल्याला जे काही पाहिजे ते सर्व काही इथं आहे. व्हॅल्यू ॲडिशन साठी आपल्या विद्यार्थ्यांना आपण प्रिलिम्स नंतर जे काही त्या काळातले किंवा वर्षभरातले जे चालू घडामोडीमधले जे मुद्दे आहेत
ते सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याला काही हँडआउट देतो, जेणेकरून तो मुद्दा त्याचा कव्हर होऊन जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच समाजशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या की आपल्याला 100% 300+ गुण मिळणार, यात कुठल्याही प्रकारचं शंका नाही. ठीक आहे. सो हे करायचं आहे आणि हे अतिशय वेगाने करायचं आहे. याच्यामध्ये कुठेही बघा आपला वेग कमी नाहीये. म्हणजे माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी 2.5 महिन्यामध्ये ऑप्शनलवर ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सगळं वाचन असेल, नोट्स असू दे, लिहिणं असं सगळे असू दे, ज्यांनी पूर्ण वेळ अभ्यास केला ना, त्या 2.5 महिन्यामध्ये त्यांनी पोरांनी त्या पूर्ण केलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी जवळपास 6-1 तास विद्यार्थ्यांनी वेळ दिलेला आहे, त्यांना 3 ते 3.25 महिन्यामध्ये त्यांनी अख्खा पेपर म्हणजे अख्खा सिलेबस संपवलेला आहे. आणि जे विद्यार्थी मग ऑप्शनल पण घेत आहेत आणि GS पण घेत आहेत सोबत, तर त्या विद्यार्थ्यांना आपण अगदी 4 महिने 4.5 महिन्यापर्यंत त्यांना वेळ लागतो आणि त्यातून ते करतात. पण डिपेंड व्हॅरी करतं, कोणता विद्यार्थी कसा आहे, कशा पद्धतीने आहे, तर त्याच्यानुसार ते व्हॅरी होतं. ठीक आहे. सो हे सगळं आहे मित्रांनो. शेवटी हेच सांगेन की आपल्याला निर्णय घेणं हे फार महत्वाचं आहे. निर्णय नाही घेतला तर आजचा दिवस हा निघून गेला, उद्याचा पण असाच निघून जातो आणि मग आपण शेवटी हातावर हात मारत त्या ठिकाणी म्हणत राहतो की अरे माझ्या नशिबामध्ये काय फॉल्ट आहे, काय घोडं मारलंय मी कुणाचं की ज्याच्यामुळे हे होत आहे. नाही, नशिबाचं काही मुद्दे नसतात, संधी आहे. मित्रांनो, नशिबाची एक व्याख्या शिवखेरा यांनी काय केली माहितीये? त्यांची नशिबाची व्याख्या बघा कशी आहे. ते म्हणतात, जेव्हा संधी येते त्यावेळेस तुम्ही तयार असणं त्या संधीला मिळवण्यासाठी. जेव्हा संधी येते तेव्हा तुम्ही त्या संधीसाठी तयार असणं म्हणजे तुमचं नशीब असतं. म्हणजे लक्षात आला मुद्दा? की तुम्ही तुमची तयारी हा पहिला मुद्दा आहे हो. तुम्ही तयार राहिलं पाहिजे. मग संधी मिळाली की त्याच वेळेस आपण ती ग्रॅब करायची आणि पुढे जायचं. त्याला नशीब म्हणतात. नशीब दुसरं तिसरं काही नसतं. आणि म्हणून मित्रांनो, तयार व्हा, तयारी करा आणि तयार राहा पुढच्या संधीला ग्रॅब करण्यासाठी. वेळ दौडू नका. लवकरात लवकर आपल्याला पुढे जायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची शंका काही असेल, भेटा प्रत्यक्ष किंवा फोन नंबरवरती कॉल करा आणि पटकन आपण त्या ठिकाणी पुढे निघून जाऊया. चालेल? तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.